नमस्कार माझे मित्र-मैत्रिणी तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. जिहा संस्था समिती गिरिडीह या ठिकाणची व्हॅकन्सी निघालेली आहे. 20/7/2026 ला ही डेट रिलीज झालेली आहे. DHSच्या अंडर आहे ही व्हॅकन्सी. ह्याच्यामध्ये नाही का NHMचं ह्यांचं रूल आहे आणि DHSच्या अंडर आहे ही. तर ह्याची लास्ट डेट आहे 12/8/2026 ह्याची लास्ट डेट आहे. 5 वाजेपर्यंत आपण हे फॉर्म अप्लाय करू शकतो ह्याच्यामध्ये. तर आता ह्याच्यामध्ये कोणते व्हॅकन्सी आहेत, कोणत्या डिपार्टमेंटला आहेत, क्वालिफिकेशन काय आहे ह्याची आणि सॅलरी किती पर मंथला, टोटल पोस्ट किती, आपण हे इन डिटेलमध्ये आता बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ह्याच्यामध्ये नाही का सिनियर ट्रीटमेंट सुपरविजन आहे, ह्याच्यामध्ये STS म्हणून आहे. तर ह्यांना 19,900 पेमेंट आहे ह्याच्यामध्ये. ह्यांची क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री कंप्लीट पाहिजे. 8 व्हॅकन्सी ह्याच्यामध्ये टोटल. त्याच्यानंतर STLSचं आहे ह्याच्यामध्ये लॅबोरेटरी सुपरविजन म्हणून आहे ट्युबरक्लोसिसचं. त्याच्यामध्ये पण नाही का 2 पोस्ट आहे त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये नाही का त्यांचं डिप्लोमा वगैरे लॅबचं कंप्लीट पाहिजे आणि मिनिमम त्यांना 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे. ह्याच्यामध्ये 21,420 इतका पेमेंट असणार आहे. त्यानंतर लॅब टेक्निशियन आहे, त्यांचे नाही का 7 पोस्ट आहेत. त्यांचा पण डिप्लोमा कंप्लीट पाहिजे लॅब टेक्निशियनचा. त्यांना 1 इयरचा एक्सपिरियन्स सांगितले या ठिकाणी आणि 12,600 इतका पेमेंट आहे. त्यानंतर DPC म्हणून आहे ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट प्रोग्राम्स म्हणून आहे. ते एक पोस्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांचं MBA PG डिप्लोमा कंप्लीट पाहिजे. 1 इयरचा त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे आणि 20,700 इतका पेमेंट आहे. त्यानंतर HV म्हणून आहे TBHVचं. त्या ठिकाणी एक पोस्ट आहे. ह्या ठिकाणी ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. MPW, LHU, ANM, हेल्थ वर्कर हे कोणतं पण एक सर्टिफिकेट असेल तरी त्या ठिकाणी त्यांना चालणार आहे. त्यांची ट्रेनिंग कंप्लीट पाहिजे ह्या ठिकाणी. त्यांना 13,200 इतका पेमेंट आहे. त्यानंतर आपले डिस्ट्रिक्ट फार्मासिस्ट म्हणून आहे. ह्या ठिकाणी एक पोस्ट आहे. डिग्री डिप्लोमा दोन्ही पण फार्मसीचा कंप्लीट असला तरी चालेल. त्या ठिकाणी त्यांना 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे. 15,000 इतका पेमेंट असणार आहे त्यांना. त्यानंतर बघणार आहोत आपण NRHMचं एक आहे. ते एक पोस्ट आहे. ह्या ठिकाणी त्यांचं ITI कंप्लीट पाहिजे. 3 इयरचा ह्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे. ह्या ठिकाणी 8,000 पेमेंट सांगितलेलं आहे. VBD काउन्सलंट म्हणून आहे. ह्या ठिकाणी क्वालिफिकेशन त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट पाहिजे झुलॉजीमध्ये आणि त्यांना नाही काही एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. 1 इयरचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये. 43,923 इतका पेमेंट असणार आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर MTS म्हणून आहे. एक पोस्ट आहे ह्या ठिकाणी. त्यांना नाही का त्यांनी ग्रॅज्युएट म्हणून आपलं युनिव्हर्सिटीमधून कंप्लीट पाहिजे. 17,300 इतका पेमेंट आहे. त्यानंतर ANM NHM स्टाफ पाहिजे ह्या ठिकाणी पोस्ट आहे. 14 व्हॅकन्सी ह्या ठिकाणी. 10वी-12वी कंप्लीट पाहिजे. ANMचा कोर्स कंप्लीट पाहिजे. इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे आणि रजिस्ट्रेशन इथं अंडर झारखंड नर्सिंग काउन्सिलिंगचं असलं तरी चालेल. या ठिकाणी नाही का 11,500 इतका पेमेंट आहे यांना. त्यानंतर आपल्या स्टाफ नर्सचं बघा ते. त्यानंतर स्टाफ नर्स दिलेलं आहे NHMमध्ये 24 पोस्ट ह्या ठिकाणी चांगली पोस्ट आहेत ह्या ठिकाणी टोटल. तर ह्या ठिकाणी नाही का 10वी-12वी कंप्लीट पाहिजे. GNMचा आपला कोर्स कंप्लीट पाहिजे. ट्रेनिंगचं गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन पाहिजे. अंडर झारखंड नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे. 14,300 इतका पेमेंट आहे ह्यांना. त्यानंतर सांगितलेलं ह्या ठिकाणी NHM म्हणजे ब्लॉक डाटा मॅनेजर म्हणून पाहिजे ह्या ठिकाणी. तर त्यांचा पण डिप्लोमा वगैरे कंप्लीट पाहिजे. टोटल 6 पोस्ट आहे ह्या ठिकाणी आणि 15,000 इतका पेमेंट आहे. त्यानंतर ANM MTC म्हणून आहे ह्या ठिकाणी. त्यांना 10वी-12वी कंप्लीट पाहिजे. ANMचा कोर्स कंप्लीट पाहिजे. नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे. झारखंडच्या अंडर असलं तरी चालेल. ह्या ठिकाणी 11,466 इतका पेमेंट आहे. स्टाफ नर्स MBSUचं पाहिजे. 4 पोस्ट ह्या ठिकाणी. क्वालिफिकेशन 10वी-12वी कंप्लीट पाहिजे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन पाहिजे त्यांना झारखंडचं. 14,300 इतका पेमेंट आहे. त्यानंतर आहे ANM RBSKमध्ये 4 पोस्ट आहे. या ठिकाणी क्वालिफिकेशन त्यांनी सांगितले 10वी-12वी कंप्लीट पाहिजे. ANMचा कोर्स कंप्लीट पाहिजे. नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे. अंडर झारखंडच्या अंडर पाहिजे. 11,466 इतका पेमेंट असणार आहे यांना. त्यानंतर फार्मासिस्ट म्हणून आहे. RBSKसाठी 4 पोस्ट आहेत. डिप्लोमा इन फार्मसी कंप्लीट पाहिजे. MS ऑफिस वर्ड कम्प्युटरचं वर्क इंटरनेट वगैरे हँडलिंग करता आलं पाहिजे. 11,500 इतका पेमेंट आहे. ANMचं आहे. NUHMचं त्या ठिकाणी 10वी-12वी कंप्लीट पाहिजे. ANMचा कोर्स कंप्लीट पाहिजे. इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे. झारखंड नर्सिंग काउन्सिलिंगचं
अंडर पाहिजे. ह्या ठिकाणी 11,466 इतका पेमेंट आहे. त्यानंतर न्यूट्रिशनल काउन्सिलर म्हणून पाहिजे. ह्या ठिकाणी MTCN म्हणून 3 पोस्ट आहेत. ह्यांचं मास्टर कंप्लीट पाहिजे, बॅचलर डिग्री कंप्लीट पाहिजे, न्यूट्रिशनलमध्ये त्यांचं डिग्री कंप्लीट पाहिजे ह्या ठिकाणी आणि 1 इयरचा त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. त्यांना कॅम्प्युटर स्किल, डाटा, MS वर्ड, गुड मॅनेजमेंट स्किल हे सगळं कंप्लीट आलं पाहिजे त्यांना. त्यांचं 12,300 इतका पेमेंट राहणार आहे त्यांना. त्यानंतर हॉस्पिटल अटेंडंट म्हणून पाहिजे. ह्या ठिकाणी 2 पोस्ट आहेत. त्यांचं नाही का 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना आणि हॉस्पिटलचाच वर्कचा एक्सपिरियन्स पाहिजे. 10,000 पेमेंट देणार आहेत. आणि त्यानंतर नाही काही NPHC अटेंडंट म्हणून पाहिजे सॅनिटायझरसाठी. ते ह्या ठिकाणी नाही का 2 पोस्ट आहेत त्यांना. त्यांचं पण क्वालिफिकेशन काही सांगण्यात आलेलं नाही. ह्या ठिकाणी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे हॉस्पिटल वर्कचा आणि 10,000 त्यांनाही पेमेंट देण्यात येणार आहे. त्यानंतर फार्मासिस्ट आहे या ठिकाणी. फार्मासिस्ट नाही, सायकॅट्रिक आहे या ठिकाणी. सोशल वर्कर म्हणून आहे. त्यांचं क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट पाहिजे सायकॅट्रिकमध्ये. त्यांची 1 पोस्ट आहे या ठिकाणी. 29,500 इतका पेमेंट असणार आहे. त्यानंतर NPHCL वर्क आहे, रिहॅबिलिटेशन वर्क म्हणून 11 पोस्ट आहे या ठिकाणी. 10वी 12वी इक्वली कंप्लीट पाहिजे. 1 इयरचं त्यांचं सर्टिफिकेट पाहिजे. DMRWमध्ये कम्युनिटीचं एक सर्टिफिकेट पाहिजे. 1 इयरचं त्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे. ह्या ठिकाणी 15,000 इतकं पेमेंट होणार आहे त्यांना. त्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून आहे, 1 पोस्ट आहे या ठिकाणी. ह्या ठिकाणी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे सायकोलॉजीमध्ये. 26,200 इतका पेमेंट राहणार आहे त्यांना. हे कॅटेगरी वाईज नाही का त्यांचे पद आहेत ना, त्याचे हे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तिथं प्रत्येक ठिकाणी कोणत्या कॅटेगरीला किती आहेत ते. त्याच्यामध्ये स्टाफ नर्सची जास्त व्हॅकन्सी आहे त्याच्यामुळे सर्वांनी भरायला पाहिजे हे. आता ह्याच्या वयाची अट पण दिलेली आहे याच्यामध्ये. महिलांसाठी कोणतं, पुरुषांसाठी कोणतं. 35 ते 40 वर्षापर्यंत ही मिनिमम आपली रेंज असते किंवा 50 वर्षापर्यंत ह्या ठिकाणी कम्प्लिटली सांगितलेलं आहे त्यांना. त्यानंतर आपल्याला काही ह्या ठिकाणी नाही का फोटो वगैरे सांगितलेले आहेत. आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे आपल्याला त्या ठिकाणी आणणं भाग आहे. त्यानंतर रायटिंग टेस्ट आणि स्किल टेस्ट आपले त्या ठिकाणी चेक करणार आहेत. आपले आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळे आपल्याला व्हॅलिड ठेवायचं आहे. जर तुम्हाला ही PDF वगैरे काही भेटत नसेल किंवा ही नोटीस वगैरे बघायची असेल तर ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हे चेक करू शकता. ही नोटीस तुम्हाला भेटून जाईल आवश्यकता. जर नाही भेटली तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, मी तुम्हाला फॉरवर्ड करते. त्यानंतर आपल्याला नाही का हे एक फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी. हे ऑफलाईन भरायचं आपल्याला. तर ह्या ठिकाणी नाही का आपल्याला नाही का इथे नाव भरायचं आहे. अविधानचं पद आपलं कोणते ते भरायचं आहे. आपलं नाव टाकायचं आहे. नंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे. लिंग भरायचं आपलं, मेल फिमेल, जन्मतारीख टाकायचे, वर्ष, वय, महिना ते पण टाकायचे. शिक्षण आपलं काय झालं ते टाकायचं. ह्या ठिकाणी फोटो पेस्ट करायचा आपल्याला. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपले सगळे डॉक्युमेंट्स जे आहे एज्युकेशन झालेलं, क्वालिफिकेशन 10वी 12वी, JNM, BSc, पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे ते सगळे ह्या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे पूर्ण. बोर्डचं, नंतर मेन सब्जेक्ट, नंतर पासिंग इयर, नंतर मार्क ऑब्लिक टाकायचे, फुल मार्क्स टाकायचे. नंतर आपल्याला ह्या ठिकाणी पर्सेंटेज टाकायचे आहेत त्या ठिकाणी. जर आपण कुठे ह्या ठिकाणी अनुभव घेतलेला असेल तर ह्या अनुभवाचं पद टाकायचं आपल्या ह्या ठिकाणी. त्या ठिकाणी आपण संस्थेचं नाव टाकायचं आहे. कुठून कुठपर्यंत आपण पद केले कंप्लीट ते टाकायचं आहे. त्यानंतर आपण ते विशेष योग्यता आपण काय शिकलेलो आहे, कम्प्युटरचं बेस वगैरे त्या ठिकाणी टाकायचं आहे. आपलं परमनंट ॲड्रेस टाकायचं आहे आणि इथं आपलं परमनंट ॲड्रेसच टाकायचं आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी नाही का आपण जर DD काढला आहे ना, तर बँकेतून DD काढायचं आपल्याला. ते DDचा दिनांक, बँक नेम वगैरे, शाखा वगैरे किती भरले आपण पैसे ते टाकायचे. ह्या ठिकाणी मोबाईल नंबर आपले व्यवस्थित टाकायचे, ईमेल ID व्यवस्थित टाकायचा आहे. हे आपण फिलअप व्यवस्थित करायचे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपले दिनांक टाकायचे. नंतर आपलं ॲड्रेस टाकायचे, सिग्नेचर करायचे. हे आपलं नाही का पूर्ण फॉर्म भरायचा आहे अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आपल्याला सगळं. आणि त्यानंतर नाही का शुल्क भरण्यासाठी आवेदन त्यांनी सांगितलेलं आहे. तर नाही का ह्याच्यावरती आपल्याला DD काढायचं आहे आणि DD त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे त्यांना बँकेतून. 200 रुपये फीस आहे आणि कॅटेगरी वाईजवाल्यांना, ओपनवाल्यांना 400 आणि कॅटेगरी वाईजवाल्यांना 200 फीस राहणार आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने ही आपली आजची व्हॅकन्सी होती. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.